तर बघा, काल होता संडे म्हणून आम्ही सर्वजण फिरायला गेलेलो सेलममधील रामानुजर टेम्पल. आमच्या घरापासून एक अर्धा तास अंतरावर आहे. तर आम्ही निघालेलो आहे ऑटोनं. बघा, ऑटोत बसलो आणि खूप मोठा पाऊस यायला सुरू झालेला आहे. खूप छान वारं येत आहे आणि भारी वाटत आहे पाऊस येतो म्हणून. तर चला तर आपण जाऊया मंदिरात. तर बघा, हे रामानुजर टेम्पल आहे सेलममधील. खूप छान असं सुंदर मंदिर आहे. तुम्हाला पहिलं फोटो मी दाखवत आहे बघा. आणि मंदिरातील मूर्ती पण बघा, खूप छान आणि खूप उंच अशी मूर्ती आहे. आणि संध्याकाळी 6च्या टायमाला लाईटा लावतात, त्यामुळे खूप छान असं दिसतं. 4च्या पुढे मंदिर उघडलं जातं, त्यामुळे आम्ही घरातून 4-4:30ला निघालेलो. एक अर्धा तास लागला आम्हाला आमच्या घरापासून. आम्ही ऑटोनं गेलेलो. तर चला आपण जाऊया मंदिरात पायऱ्या चढून. पाऊस येत होता आणि खूप छान असं वातावरण झालेलं, एकदम मोठा पाऊस येत होता. आम्ही तसंच भिजत मंदिरात गेलेलो आणि नंतर व्हिडिओ मी काढलेला आहे पाऊस उघडल्यानंतर. तर बघा, किती उंच मूर्ती आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे. रामानुजर म्हणून देवाचे नाव आहे. तर काल होती एकादशी आणि आमचा उपवास होता, म्हणून म्हटलं चला जाऊया फिरायला. आमच्या आत्ती पण गावाकडून आलेत, म्हणून म्हटलं सगळेच जाऊया फिरण्यासाठी. तर बघा, साईडला पूर्ण डोंगर आहेत, पूर्ण चौबाजूनी डोंगर आहेत आणि मधीच मंदिर आहे. खूप छान आणि सुंदर असा निसर्ग आहे. तर बघा, इकडे खेळण्यासाठी पण आहे पार्क छोटासा. तर इथे बघा, ओंकार, श्रेया सर्वजण असे फिरत आहेत दर्शन घेतल्यानंतर. नारळाची बघा, खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे. तर पाऊस भरपूर मोठा आल्यामुळे खिडकीतून पाणी मंदिरात आत आलेलं आहे बघा. व्हिडिओमध्ये थोडं दिसत असेल तुम्हाला. तर वरती पण खूप छान अशा मूर्त्या आहेत आणि खाली भरपूर पाणी साठलेले आहे. खिडकीतून पाणी आलेलं आहे. तर बघा, पाऊस येतोय तसंच आम्ही व्हिडिओ केलेला आहे. खूप छान असं निसर्ग, आभाळ आलेला आहे, थंडगार वारा. फोन वॉटरप्रूफ असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता आलेला आहे. तर बघा, चौबाजूनी डोंगर आहे आणि पाऊस बारीक बारीक येतच आहे. मोठा पाऊस येत होता आम्ही आलो तेव्हा, आता बारीक झालेला आहे. तर बघा, भरपूर गर्दी आहे, संडे असल्यामुळे सर्वजण येतात. तर अशा प्रकारे आमचे दर्शन छान झालेले आहे आणि आता आम्ही प्रदक्षिणा करणार आहे एक. नारळाची भरपूर झाडे आहेत तिथे. तर बघा, चौबाजूनी मंदिर आहेत, मंदिराच्या चौबाजूनी छोटी छोटी मंदिर आहेत आणि वरती देवाच्या साईडला प्रदक्षिणा करण्यासाठी बघण्यासाठी खूप छान आहे बघा. मंदिराचे बांधकाम पण खूप छान आहे आणि पांढरा कलर आहे. खूप मस्त आणि फ्रेश वाटत आहे. तर बघा, हिरवीगार झाडं, मस्त वाटते. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बारीक बारीक पाऊस येत आहे.
तर इथं थोडा वेळ आम्ही थांबलो का तर पूर्ण भिजलेलो होतो आणि अजून पण पाऊस येतोय म्हणून एक 5 मिनटं आम्ही इथं उभा राहून फोटो वगैरे काढले छान छान. तर खालच्या साईडला छोटंसं मंदिर आहे बघा, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा चहूबाजूने नारळाची भरपूर झाडे आहेत. आणि उंच उंच असे डोंगर आहेत. पाठीमागच्या साईडला पायऱ्या आहेत. सगळ्यांनी इकडे हाय म्हणा. निशिकाची मम्मी तिथे देवाची पूजा चालली तिथं जाय की पिशवी तुमच्याकडे नाही. गाईंना खायला दिले जाते. इथं बदक पण आहेत भरपूर इथे मुलांना बघण्यासाठी. त्यानंतर इथं मंदिर आहे बघा, आम्ही इथं पण आरती वगैरे केलेली आहे आणि पाया पडून दुसऱ्या देवाला निघालेलो आहे बघा. इथे मारुती राया आहेत बघा. पूजा झाल्यानंतर छोट्या मंदिरांना लगेच लॉक लावले जातं. तर वर राम, लक्ष्मण, सीता आणि बजरंगबली आहेत. तर बघा आमच्या श्रेया ओढणी मंदिरापाशी टाकून निघालेले. नंतर विचारलं तर आमच्या आत्तीसनी वाटलं देवाचंच कापड आहे म्हणून तिथंच ठेवून निघालेला. नंतर लक्षाला आल्यानंतर श्रेया ओढणी घेऊन आलेली आहे बघा. आता तिने एकदम जाम बांधून ठेवलेले आहे अंगासोबत. तर बघा खूप छान असं लांबून मंदिर दिसत आहे आणि जवळून पण खूप छान असे मंदिर आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत बघा मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि आभाळ आल्यामुळे बघा शिखर पण मस्त आणि सुंदर दिसत आहे. असं वाटतंय की ढगातच आहे मंदिर. ढगाला शिखराने टच केल्यासारखं असं दिसत आहे आणि आभाळ आल्यामुळे त्यात खूपच भारी वाटत आहे. तर बघा इथं पायऱ्यावरती आम्ही दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारत बसलो, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ केले. तर इथं साईडला बघा कृष्ण भगवानांनी पर्वत उचललेले दृश्य दाखवलेलं आहे. खूप छान असं आहे हे पण बघण्यासारखे. आणि साईडला बदक पण आहेत छोटे छोटे. ओरिजिनल पण बदक आहेत आणि डुप्लिकेट पण आहेत.
सगळ्यांनी एन्जॉय करून झाल्यानंतर सर्व देवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही घरून चिवडा आणलेला. तर मुलांनी सर्वांनी बसून इथे चिवडा खाल्लेला आहे आणि आमची एकादशी आहे. तर अशा प्रकारे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.